घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सगळ्यात मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। सध्या पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरच्या बाबतीमधले फसवणुकीचे प्रमाण खूप वाढलेले आहेत। सिलेंडर चोरी फसवणुका टाळण्यासाठी सरकारने प्रत्येक गॅस ग्राहकासाठी 8 महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। तुम्हाला देखील चांगलंच माहित आहे, गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना खूप सारी कसरत आता या ठिकाणी करावी लागत आहे। तुम्ही पाहिले देखील असेल, टीव्हीवर पाहिलं असेल, चॅनलवर पाहिलं असेल, संपूर्ण रांगाच्या रांगा लावून लोकांनी गॅस त्यांना खरेदी करावा लागत आहे। काही ठिकाणी डबल किमतीमध्ये गॅस या ठिकाणी मिळू लागलाय। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून हे नवीन नियम या ठिकाणी लागू झाले आहेत। या नियमाचं पालन न करणाऱ्या ग्राहकांना 1 एप्रिल पासून 2026च्या पुढच्या महिन्यापासून गॅस सिलेंडर तुम्हाला पैसे असून देखील तुम्हाला दिला जाणार नाही। तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा घरगुती गॅस जर वापरत असाल, जसे की HP गॅस असेल, भारत गॅस असेल, तुमच्यासाठी आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। आजपासून गॅस सिलेंडरवर नवीन दर आणि 8 नवीन नियम या ठिकाणी लागू झाले आहेत। सिलेंडरचे दर नेमके किती आहेत? 1 एप्रिल पासून नेमकं तुम्हाला सिलेंडरचे दर कशा पद्धतीने चढ उतार झाल्याचं पाहायला मिळणार आहे। तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने 1 एप्रिल पासून या ठिकाणी तुम्हाला गॅस किती रुपयाला मिळणार आहे, सरकारने कोणते नियम लागू केलेत, हे नियम तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। नाहीतर तुम्हाला यापुढे गॅस सिलेंडर पैसे खिशामध्ये असून देखील तुम्हाला सरकारमधून तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। आज आपण खूप महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये लागणारा विषय या ठिकाणी घेऊन आलेत। सध्या सरकारने गॅस सिलेंडरवर नवीन दर या ठिकाणी लागू केलेत। या संदर्भात पाहायला गेलं तर आनंदाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरवरचे दर या ठिकाणी कमी करण्यात आलेत आणि आजपासून नवे दर सुद्धा या ठिकाणी लागू करण्यात आलेत। तुम्ही कोणत्याही कंपनीचा LPG गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु काही नागरिकांना देखील दुःखाची बातमी देखील आलेली असू शकते। आता बघा, तुम्ही जर गॅस घेतला तर कदाचित तुमचा तोटा देखील होऊ शकतो। मग 1 एप्रिल तुम्ही गॅस घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल का, याची सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। हा तुमचा आनंदाचा आणि जास्त वेळ त्या ठिकाणी टिकणार नाही, कारण सरकारने गॅस सिलेंडरवर हे नवीन 8 नियम या ठिकाणी लागू केलेत। तर या नियमाने तुमचा फायदा देखील होऊ शकतो किंवा काही नियमामुळे तुमचा खर्च सुद्धा भयंकर होऊ शकतो, त्याचा ताण देखील वाढू शकतो। म्हणून सर्व नियम तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्यायचा आहे, कारण प्रत्येक नियम हा महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी बहुतांश घरामध्ये जेवण बनवण्यासाठी LPG गॅस सिलेंडर या ठिकाणी वापरला जातो। आता पाहायला गेलं तर आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये मोदी सरकार येण्या अगोदर गॅस सिलेंडरचे भाव कमी होते। अगदी तुम्हाला पाहायला गेलं तर 400-500 रुपयामध्ये तुम्हाला गॅस मिळत होता। त्यानंतर मोदी सरकार आलं आणि त्यांनी नवीन नियम काढला की गॅस सिलेंडरचे भाव 700 ते 800 रुपये, जी काही वाढीव रक्कम आहे ती तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सबसिडी म्हणून जमा केली जाईल। आणि म्हणून तुम्हाला 400 रुपयाचा गॅस या ठिकाणी तुम्हाला 800 रुपयाला या ठिकाणी मिळाला। आणि काही दिवस गॅस सिलेंडरपेक्षा जी काही अतिरिक्त रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये सबसिडी म्हणून जमा देखील होऊ लागली। पण आता या गॅस सबसिडीवर या ठिकाणी नवीन नियम आहेत, ते नियम सुद्धा या ठिकाणी लागू केलेले आहेत। 2-3 वर्ष झालं गॅसवर सबसिडी व्यवस्थित मिळत होती, पण आता ही सबसिडी मिळणे सुद्धा या ठिकाणी अनेकांना बंद झाले। असे कारण सुद्धा सरकारने या बाबतीत या ठिकाणी निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। पहिला नियम म्हणजे फक्त उत्पन्न मर्यादित असलेल्या कुटुंबाचं ही सबसिडी मधून या ठिकाणी देण्यात येत होती। आता बघा, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच या ठिकाणी सबसिडी दिली जाणार अशी माहिती देखील या ठिकाणी सांगत आहे। ज्या कुटुंबाचं उत्पन्न कमी आहे त्यांच्याच खात्यामध्ये ही सबसिडी आता जमा केली जाणार आहे। तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमची सबसिडी देखील या ठिकाणी बंद होऊ शकते। तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जर गॅस सिलेंडरवरची सबसिडी जमा केली जात नसेल तर याचा अर्थ असा आहे की ही सबसिडी तुमच्यासाठी या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। मग आता चालू करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्हाला ही सबसिडी मिळवण्यासाठी काय करावं लागेल, कोणता अर्ज तातडीने भरावा लागेल, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्याआधी गॅस सिलेंडरवर जे काही नियम लागू झालेत हे नियम आपण आता पहिल्यांदाच समजून घेऊया। दुसरा जो काही नियम आहे तो जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला सुद्धा यापुढे गॅस अजिबात 1 एप्रिल पासून दिला जाणार नाही। तुम्ही घरी बसून जे गॅस बुकिंग करत असता ते यापुढे तुम्हाला आता करता येणार नाही। तुम्ही जेव्हा तुमचा गॅस सिलेंडर आता बुक करत असता त्यावेळेस तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर हा तुम्ही लिंक करणं गरजेचं असतं। त्यावेळेस तुमच्या गॅस सिलेंडरवरचं जे काही कार्ड आहे त्याला तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर तुम्हाला सुद्धा गॅसचा ऑनलाईन बुकिंग या ठिकाणी करता येणार नाही। जर तुम्हाला गॅसचं बुकिंग करता आलं नाही
तर तुम्हाला गॅस सिलेंडर आता मिळणार नाही. आधीच तुम्ही पाहिले देखील असेल गॅसचा तुटवडा देखील या ठिकाणी वाढलेला आहे. कारण अमेरिका इराण सुद्धा या ठिकाणी युद्ध देखील सुरू झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. या ठिकाणी रांगाच्या रांगा देखील तुम्ही संपूर्ण TV चॅनल यूट्यूबवरती देखील पाहिलं असेल. त्या ठिकाणी 4-4, 5-5 किलोमीटरच्या रांगा देखील गॅस भरून घेण्यासाठी लागलेल्या आहेत. त्यामुळे आता गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होताना तुमचं व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वेगळ्या पद्धतीने केलं जाणार आहे. आता याबाबतचा तिसरा नियम, महत्त्वाचा नियम आहे, तुम्ही समजून घ्यायचा आहे. तो म्हणजे गॅस सिलेंडरची बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम या ठिकाणी तुमची सुरू होणार आहे. बायोमेट्रिक डिलिव्हरी म्हणजे काय? जर तुम्ही गॅस सिलेंडरवरच बुकिंग करता आणि 1-2 दिवसात सिलेंडर घेऊन एक माणूस तुमच्या दारामध्ये येतो, तेव्हा तुम्हाला तुमचा अंगठा किंवा चेहरा याची आता ओळख पटवावी लागणार आहे. आता यापुढे तुम्हाला गॅस डिलिव्हरीच्या वेळेला तुमचं फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशन आता या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. यापूर्वी एखादा गॅस बुक केला होता तो डायरेक्ट तुम्हाला मिळाला, पण आता यापुढे तुमचं फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन किंवा फेस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुम्हाला अजिबात गॅस दिला जाणार नाही. चौथा जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे तुमच्या फायद्यासाठी असू शकतो, त्या ठिकाणी तोट्यासाठी देखील असू शकतो. तो म्हणजे 2025 या ठिकाणी मागच्या वर्षी जे काही या ठिकाणी होतं त्यावेळी ते टप्प्याटप्प्याने ह्या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेला होता. परंतु 2026मध्ये हा नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे गॅस सिलेंडरवरचं ऑनलाईन बुकिंग आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तुम्हाला जर गॅस बुक करायचा असेल तर तुम्ही फोनवर कॉल करून सुद्धा या ठिकाणी तुम्ही बुक करू शकत होता, पण आता यापुढे फोन कॉलने बुकिंग बंद होणार असून तुमच्या गॅसचे जे काही ॲप आहे किंवा वेबसाईट आहे त्यावरून आता तुम्हाला या ठिकाणी गॅस या ठिकाणी तुम्हाला बुकिंग करावं लागणार आहे. अन्यथा त्या ठिकाणी तुम्ही फोन करून तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. मग ऑनलाईन बुकिंग कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. हा जो काही नियम आहे तो सर्व गॅस सिलेंडर कंपन्या टप्प्याटप्प्याने लागू करणार आहेत. तुम्हाला जर या ठिकाणी मोबाईलवरून कॉल करून सिलेंडर बुक करता येतो, पण आता त्यापुढे या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला करता येणार नाही. 5वा नियम सर्वांनी आता कान देऊन ऐकू द्या. अतिशय महत्त्वाचा नियम आहे. या ठिकाणी आता बघा, एकाच पत्त्यावर तुम्हाला 2 गॅस सिलेंडर रजिस्टर या ठिकाणी करता येणार नाहीत. नाहीतर तुमचा गॅस सिलेंडर या ठिकाणी रद्द देखील होऊ शकतो. तुम्ही एका पत्त्यावर 2 वेगवेगळे लोक नावाने सिलेंडर घेत असाल, त्यातला एक सिलेंडर रद्द केला जाऊ शकतो. तुमचे पैसे या ठिकाणी बुडू शकतात. आत्ताचा महत्त्वाचा सर्वात पुढचा नियम आहे तो म्हणजे अतिशय आपल्यासाठी फायदेशीर आहे. ते म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल आणि आता तुम्ही गॅस ट्रॅकिंग सिस्टीम या ठिकाणी सुरू होणार आहे. तुम्ही आता गॅस बुक केल्यानंतर घर बसल्या तुम्हाला त्याचं ट्रॅकिंग आता तुम्हाला करता येणार आहे. म्हणजे सिलेंडर बुक झाल्यानंतर तो ॲक्सेप्ट केला आहे का, डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी कुठंपर्यंत पोचला आहे, त्यानंतर त्या डिलिव्हरी बॉयची गाडी निघाली का, ती गाडी आता कुठल्या त्या ठिकाणी आलेली आहे, गॅस सिलेंडर आता कुठे आहे, त्या ठिकाणी चोरी कोण करतं आहे का, हे आता तुम्हाला लाईव्ह ट्रॅक या ठिकाणी तो पाहता येणार आहे. त्यामुळे तुमचा मानसिक ताणसुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे. तुमच्या गॅसमधली जी काही चोरी आहे ती सुद्धा या ठिकाणी तुमची मिटणार आहे. त्यामुळे तुमची काळजी असेल, तुमची मेंटल फिटनेस असेल, ते या ठिकाणी तुमचं स्वस्थ राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा नियमसुद्धा हे अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, दुसरा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे अत्यंत फायद्याचा आहे. तो म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 1 गॅस सिलेंडर घेण्याची अट होती, परंतु ही अट आता शिथिल करण्याची शक्यता आहे. कारण कुटुंबामधील माणसे पाहता, आता कुटुंबामध्ये जर जास्त माणसे असलेच किंवा गॅसचा जास्त वापर होत असल्यास एकाच सिलेंडर महिनाभर जाणं अवघड असते. त्यामुळे आता यापुढे आपण एका महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार आहोत. 8वा महत्त्वाचा नियम पाहिल्यानंतर आता तो पण त्या नियमामुळे आता नागरिकांना ज्या अडचणी येणार होत्या त्या आता दूर कशा पद्धतीने होणार आहेत. तर गॅस सिलेंडरचे या ठिकाणी भाव किती कमी झाले हे सुद्धा आता लगेच या ठिकाणी पाहणार आहोत. पुढचा जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे यापुढे आपल्याला डिजिटल पद्धतीने पावती येणार आहे. सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे यावरती तुमची पावती येणार आहे. आत्तापर्यंत जी काही कागदी पावती मिळत होती ती आता बंद होणार आहे. सरकारने जे काही महत्त्वाचे नियम लागू केलेत त्यामुळे आता भ्रष्टाचार देखील कमी होईल. ॲपवर बुकिंग आणि ट्रॅकिंगमुळे तुमचा वेळ देखील वाचेल. योग्य लोकांनाच तुमचा लाभ मिळेल. पुढच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. जर कोणी तुम्हाला 2 वेगवेगळ्या नावाने गॅस सिलेंडर घेत असेल त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आणि चुकीच्या मार्गाने आत्तापर्यंत गॅस सिलेंडर घेत आला असाल तर या ठिकाणी तुम्हाला इथून पुढे गॅस मिळणार नाही. तुम्ही जर चुकीची माहिती आता चुकीची कागद दिली असतील तर तुमचं LPG कनेक्शन पडताळणीसाठी सस्पेंड देखील या ठिकाणी केलं जाऊ शकतं. तुमचं रेशन कार्ड किंवा आधार कार्डमध्ये जर वेगवेगळी माहिती असेल तुम्हाला मिळणारी सबसिडीसुद्धा या ठिकाणी अडकू शकते. सबसिडी मिळण्याच्या बाबतीत तुम्हाला सुद्धा जर काही अडचणी येत असेल
तर तुमचा उत्पन्नाचा दाखला जमा करून LPG कनेक्शन आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे का ते सुद्धा पटकन तुम्ही पाहून घ्यायचं आहे, तपासून घ्यायचं आहे। यापुढे गॅस बुकिंग करण्यासाठी तुम्हाला सरकारी ॲप म्हणजेच MyLPG.in भारत ॲप किंवा LPG गॅस इंडियन ॲप वापरा आणि सबसिडी खाता किंवा बँक अकाउंट अपडेट करा। तुम्हाला जर शक्य असेल तर डिजिटल बुकिंगला प्राधान्य द्या। सरकारने आत्ताच गॅसचे नवीन दर या ठिकाणी लागू केले आहेत। त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर या ठिकाणी किती रुपयाने झाला हे दर आता या ठिकाणी 1 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत। म्हणजे तुम्हाला 1 एप्रिलला दर काय होणार आहेत हे आता समजणार आहे। आतापर्यंत आता सरकारने केलेले 8 नियम पाहिले, हे सर्व नियम तुमच्या सोयीसाठी तुमच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। पण काही वेळेस या नियमामुळे काही अडचणी देखील निर्माण होऊ शकतात। त्यामुळे आता या अडचणीवर मात कशी करायची आपण सविस्तरपणे पहिल्यांदा पाहूया। बघा, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सबसिडीचा। तुम्ही पाहिला की केवळ उत्पन्न मर्यादेच्या आत असल्यामुळे कुटुंबांना सबसिडी मिळेल आणि अनेक लोकांना माहीत नसते की त्याची सबसिडी चालू आहे की बंद आहे। त्यामुळे तुमची सबसिडी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त या ठिकाणी जाण्याची गेली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर तुमचं उत्पन्न कमी असेल तरी तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे, तुमच्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे। त्यांना तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा 2025 मागील वर्षाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे आणि तुमच्या LPG कनेक्शनला आधार कार्ड मोबाईल नंबर जोडला आहे का नाही हे तुम्हाला नीट तपासायचं आहे, खात्री करायची आहे। आणि तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार नंबर लिंक केला आहे का, सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर तुमची सबसिडी पुन्हा या ठिकाणी सुरू होऊ शकते। दुसरा महत्त्वाचा बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीमचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बायोमेट्रिक सिस्टीम देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि पण लवकरच ती देशभरात चालू होईल। याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या ठिकाणी गॅसची चोरी थांबणार आहे, कोणीही तुमच्या नावावर दुसरा गॅस सिलेंडर घेऊ शकणार नाही। पण जर तुम्ही घरी नसाल तर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशन आता कसं करतील, यासाठी सरकारने एक सोपा उपाय सांगितला आहे। तर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त जे काही सदस्य आहेत त्यांना तुमच्या LPG कनेक्शनमध्ये जोडून घ्या। यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीकडे कुटुंबातील सदस्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सादर करावे लागतील। असं केल्याने तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सिलेंडरची डिलिव्हरी घेताना आपलं बायोमेट्रिक आणि व्हेरिफिकेशन या ठिकाणी करू शकतात। त्यामुळे ऑनलाईन बुकिंग अनिवार्य करण्यात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यांना स्मार्टफोन किंवा इंटरनेट वापरता येत नाही त्यांना अडचणी या ठिकाणी होऊ शकते। पण यासाठी घाबरून जाण्याची कोणतीही कारण नाही। तुमच्या कुटुंबातील तरुण सदस्याची मदत घ्या, त्यांना बुकिंग करायला सांगा। सरकारी MyLPG ॲप ही खूप सोपं आहे, तुम्ही त्या ठिकाणी शिकून घेऊ शकता। तुम्हाला स्मार्टफोन वापरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन बुकिंग करू शकता। पुढचा मुद्दा म्हणजे एकाच पत्त्यावर 2 गॅस सिलेंडर घेण्याच्या नियमामुळे अनेक लोकांना वाटेल की सरकार अनावश्यक त्रास देत आहे, पण याचा मुख्य उद्देश असा आहे की गरीब आणि गरजू लोकांना सहजपणे सिलेंडर उपलब्ध व्हावा। अनेक त्यावेळेस काय होतं की लोक एकाच पत्त्यावर 2 कनेक्शन घेऊन या ठिकाणी नंतर तो सिलेंडर दुसऱ्यांना जास्त किमतीमध्ये विकत असतात। यामुळे खऱ्या लोकांना गॅस सिलेंडर लवकर मिळत नाही। जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल, तुमच्याकडे 2 वेगवेगळे स्वयंपाकघर असतील, तुम्ही काय कराल, यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीच्या या ठिकाणी तुमच्या घराची कुटुंबाची सविस्तर माहिती द्यावी लागेल। तुम्ही तुमच्या रेशन कार्ड, आधार कार्डच्या आधारे सिद्ध करू शकता की तुम्ही वेगवेगळे कुटुंब आहेत। सरकारला अशा प्रकारची सखोल तपासणी करून निर्णय घेण्यात येईल। तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे। तर पण कोणतेही घाबरून जाऊ नका, लगेच तुमच्या गॅस कनेक्शन एजन्सीशी संपर्क साधा, तुमच्याकडून झालेली एक चूक कबूल करा, त्यांना योग्य माहिती द्या। आता तुम्हाला योग्य ती मदत करतील, दंड टाळण्यासाठी उपाय सांगतील। 7वा नियम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर घेण्याची अट शिथिल होणार आहे। याचा फायदा तुमच्या परिवार असेल, कुटुंबाला असेल होईल आणि फक्त बुकिंग करताना तुमचा वापर जास्त आहे का हे नमूद करावं लागेल, तर तुम्ही गरजेनुसार किती सिलेंडर घेऊ शकणार आहात। त्यामुळे आता तुम्हाला महिनाभर सिलेंडर कमी पडणार नाही। आता नक्की कुठेपर्यंत आला बघा हे कळेल तुम्हाला। हे बुकिंग केल्यानंतर डिलिव्हरी या ठिकाणी कधी होईल याची चिंता आता तुम्हाला नसणार आहे। त्यामुळे तुम्ही या मोबाईलवर सर्व माहिती पाहू शकता। त्यामुळे तुमचा वेळ आणि मानसिक स्थान वाचेल। आणि आता सर्वात आनंदाची बातमी, सरकारने गॅसचे दर आता या ठिकाणी कमी केलेत। प्रत्येक सिलेंडर मागे या ठिकाणी 13.5 या ठिकाणी कपात करण्याची शक्यता आहे आणि हे या ठिकाणी आता 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळं आता तुम्हाला सिलेंडर घेण्यासाठी थोडे पैसे कमी द्यावे लागतील। ही कपात जरी या ठिकाणी मोठी नसली
तर याचा फायदा सर्वसामान्यांना नक्कीच होईल. आणि अशा प्रकारच्या गॅस सिलेंडरच्या बाबतीत नवीन अपडेट आलेले आहे. काहीतरी तुम्ही जुगाड करा, गॅस त्या ठिकाणी जपून वापरा, कारण युद्धामुळे या ठिकाणी गॅस मिळण्याची शक्यता फार कमी आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे काहीतरी जुगाड करून गॅस तुमच्या या ठिकाणी व्यवस्थित वापरा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे काय आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.